नागपूरच्या बजाजनगर परिसरातील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या मालकीच्या NH1 हॉटेलवर अवैध दारू साठ्याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकली। तपासणीत अवैध दारू साठा सापडल्यानंतर पोलिसांनी हॉटेल 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले। याआधीही अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कठोर निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा वचक वाढत असल्याचे दिसत आहे। दिनांक 22 तारखेला आम्हाला रात्री 10 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की बजाजनगर येथे चौकाजवळ 2 रेस्टॉरंट आहेत। एक आहे बकासूर रेस्टॉरंट आणि दुसरा आहे अपना ढाबा NH1। तर या ठिकाणी काही लोक दारू पीडित आहेत। त्यांच्या टेबलची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी तिथे मद्यसेवनचा प्रकार होत आहे आणि त्यांच्याकडे लायसन्स नसल्याची आम्हाला माहिती आहे। त्यांच्याकडे कुठलाही FL3चा परवाना नाही आहे आणि परमिट रूमचा पण परवाना नाही आहे। तर त्यावरून माननीय DCP साहेब यांच्या पथकाने व आमच्या पोलीस स्टेशन बजाजनगरच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली। सदर ठिकाणी पंचासमक्ष आम्ही आमच्या पथकाने कारवाई केली, भेट दिली असता त्या ठिकाणी आम्हाला विदेशी दारूच्या प्रत्येक 3-3 बॉटल्स, प्रत्येक दोन्ही ठिकाणी 3-3 बॉटल्स मिळाल्या आणि डिस्पोजल ग्लासेस वगैरे मिळाले आणि त्या ठिकाणी दिसून आले की दारू उपलब्ध आहे, म्हणजे दारू ग्राहक पीत आहेत। तर त्यावरून आम्ही मदागा कलम 68 प्रमाणे कारवाई केली आणि काल आम्ही माननीय DCP सर झोन 1 श्री रेड्डी सर यांना सदर आस्थापना यांच्यावर आम्ही पूर्वी सुद्धा बऱ्याचदा कारवाई केलेली आहे, परंतु ते पोलीस कारवाईला जुमानत नाही आहेत आणि भविष्यामध्ये दारू पिलेले लोक जर त्या रेस्टॉरंटमध्ये दारू लोक पीत आहेत तर त्यांचे इतर ग्राहकांसोबत वाद होऊन दंगा निर्माण होण्याची शक्यता दिसून येत होती आम्हाला। आणि त्यावरून आम्ही सदर दोन्ही आस्थापनेचे परवाने 15 दिवसाकरिता रद्द करण्याबाबत, निलंबित करण्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त सर यांना अहवाल दिला। त्यावरून माननीय पोलीस उपायुक्त श्री रेड्डी सरांनी काल आदेश पारित केला की 15 दिवसापर्यंत सदर आस्थापना या बंद ठेवण्यात यावा।